होणाऱ्या बायकोबरोबर नवऱ्याने असं काही भयंकर कांड केले, त्यामुळे पूर्ण जालना जिल्हा हादरला। लग्नाला फक्त अवघा 1च महिना राहिला होता। दोन्ही कुटुंबामधील लोक आनंदात होते। लग्न जमलेली नवरी आनंदात होती, नवराही आनंदात होता। परंतु नवऱ्याने असं काही कृत्य केले, त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला। नेमकं असं काय घडले, चला ते पाहूया आजच्या क्राईम स्टोरीमधून। जालना जिल्ह्यामध्ये घडलेली एक सत्य घटना। दीप्ती उर्फ सपना संदीप जाधव, वय वर्ष 18 असे या तरुण मुलीचे नाव। 18 वर्षीय दीप्ती ही जालना जिल्ह्यातील मठा तालुक्यामधील रहिवासी। दीप्तीचे लग्न बुलढाणा जिल्ह्यातील मेहर तालुक्यामधील सुशील पवार, वय वर्ष 22 या तरुणासोबत तिचे लग्न ठरले होते। दीप्ती आणि सुनीलचा साखरपुडा अवघ्या 15 दिवसा अगोदरच झाला होता आणि 1 महिन्यानी लग्नाचा मुहूर्तही ठरवला होता। 17 मार्च 2023 रोजी आणि सुशीलच्या आईवडिलांनी बस्त्याचा कार्यक्रम ठेवला। त्या बस्त्याच्या कार्यक्रमासाठी सुशीलचे आईवडील आणि दीप्तीचे आईवडील हे सर्व दुसर बीड येथे लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आले होते। 18 वर्षीय दीप्ती मात्र त्या लग्नाच्या बस्त्यासाठी आली नव्हती, त्यामुळे ती घरामध्ये एकटीच होती। त्यावेळेस नवरदेव असलेला सुशीलला याची जाणीव झाली आणि त्यांनी कोणालाही न सांगता दीप्तीला भेटण्याचा निर्णय घेतला आणि तो बस्त्याच्या कार्यक्रमामधून थेट दीप्तीच्या घरी पोहोचला। घरी पोहोचल्यानंतर दीप्तीने त्याला विचारलंही, बस्ता झाला का? सुशीलने सांगितले, माझे आईवडील आणि तुझे आईवडील बस्ता बांधण्याचा कार्यक्रम करत आहे, मी तिथे बोर झालो म्हणून मी तुला भेटायला आलो। दीप्तीने त्याला चहा पाणी केले। घरामध्ये दुसरं कोणी नसल्यामुळे सुशीलने दीप्तीला लैंगिक संबंध ठेवण्याचा आग्रह केला, परंतु दीप्तीने त्याला समजावले, आपले लग्न झालं नाही, लग्न अगोदर या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत। परंतु हौसेने भरलेला सुशील शारीरिक संबंधासाठी दीप्तीला आग्रह धरू लागला। दीप्तीने त्याचा नकार दिला। तेव्हा मात्र हौसेने भरलेल्या सुशीलने तिच्यावरती बळजबरीने लैंगिक अत्याचार केले। तेव्हा दीप्तीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली। पाहता सुनीलने धारदार शस्त्राने तिचा गळा चिरला आणि तिथून तो फरार झाला। बस्त्यासाठी गेलेल्या दोन्ही कुटुंबातील आईवडिलांना या घटनेचा धक्काच बसला। पोलिसांनी अवघ्या काही तासातच त्याचं लोकेशन ट्रॅक करून त्याला ताब्यात घेतले। सुशीलने फक्त हौसेपोटी आपल्या दोन्ही कुटुंबाचा विचार केला नाही। ज्या मुलीबरोबर संसार करण्याचे स्वप्न पाहत होता, त्याच मुलीला भयंकररित्या फक्त हौसेपोटी मारले।